अकोल्यातील धर्मप्रेमी संघटना लव जिहाद विरोधी कठोर कायदा तातडीने लागू करण्याच्या मागणीवर ठाम आहेत। 3000हून अधिक स्वाक्षऱ्यांचे निवेदन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलं असून हिवाळी अधिवेशनात कायदा मंजूर करण्याची मागणी जोर धरते। अकोला शहरात आज धर्मप्रेमी संघटनांनी एकत्र येत लव जिहाद विरोधात तीव्र भूमिका मांडली। प्रेमाच्या नावाखाली होणारी दिशाभूल, धर्मांतर आणि त्यामागील कथित षडयंत्रावर प्रश्न उपस्थित करत उत्तर प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही कठोर कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात अजामीनपात्र गुन्हा आणि दोषी ठरल्यास आजन्म कारावासाची तरतूद असावी अशी ठाम भूमिका घेण्यात आली। हिंदू जनजागृती समितीने गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव काळात नागरिकांच्या स्वाक्षऱ्या गोळा केल्या। आज या मोहिमेतील 3000हून अधिक स्वाक्षऱ्या शहर निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील तसेच तेल्हारा, मूर्तिजापूर आणि बाळापूर तहसीलदारांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्या। धर्मांतरण, आर्थिक व्यवहार, तस्करी आणि दहशतवादी कनेक्शनची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनात नोंदवली गेली। दरम्यान आमदार हरीश पिंपळे यांनी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडून कायदा मंजूर करण्याचे आश्वासन दिले। स्थानिकांमध्ये या मोहिमेबाबत उत्सुकता असून पुढील अधिवेशनात शासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। निवेदनाचा विषय असा होता की लव जिहाद विषयी कायदा व्हावा आणि तो तत्काळ व्हावा। येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी हा विषय लवकरात लवकर मांडावा आणि कायदा करावा। आणि 13 सप्टेंबर 2025 जन आक्रोश मोर्चा मोठ्या संख्येने अकोला येथे काढण्यात आलेला होता। त्याच्यामध्ये सुद्धा हाच विषय केला होता। आम्ही माननीय आमदार हरीश पिंपळे यांना सुद्धा निवेदन दिले। त्यांनी सुद्धा या कायदा आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये मांडू असं आम्हाला आश्वासन दिलं।